पातळीवरती आणि इंडिया आघाडीचे सगळ्यात मोठे भाऊ हे काँग्रेस असेल, हे तुम्हाला आता मान्य असणार आहे का? टँट्रम तुमचे प्रादेशिक पक्षांचे कमी होतील असं वाटतं का? हे बघा विलासजी, सगळ्यात आधी तर मी एक खुलासा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो की इंडिया अलायन्सची जेव्हा स्थापना झाली तर देश पातळीवरती फ्रंट रनर हे काँग्रेसच होतं. परंतु राज्यात प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्ष आहेत, त्या प्रादेशिक पक्षाची त्या राज्यामध्ये एक स्वतंत्र ताकद आहे. ते सगळे स्वतंत्र ताकद एकत्र मिळून जे सगळे एकत्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी जे एकत्र आले त्याला इंडिया अलायन्स हे नाव देण्यात आलं. तर इंडिया अलायन्समध्ये फ्रंट रनर अप हे मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण हा प्रश्न राहिला अलैदा. आम्ही सगळे भाऊ आहोत आणि एकत्र लढत आहोत. अलैदा कसा म्हणजे इंडिया अलैदा कसा मला सांगा. तुम्ही सोयीस्कर भूमिका घेत होतात. केंद्रामध्ये तुम्ही लढत असताना तुम्ही मोठा भाऊ, राज्यामध्ये आम्ही मोठा भाऊ, आम्ही ठरवू ते होणार, आम्ही ठरवणार तुम्हाला जागा किती द्यायच्यात. हे केलं ना तुम्ही. यापुढे करता येईल का असं? हे असं कुठेही घडलेलं नाहीये. आपण ज्या प्रकारे शब्द वापरत आहात मला असं वाटतं त्याच्यात दुरुस्ती होणं गरजेचं आहे. बरं सांगा. आमच्यामध्ये जे काय झालं तर सामंजस्याने झालं, चर्चेने झालं. मीडियामध्ये याआधी आपण आता थोड्या वेळाआधी विश्लेषण करत असताना असं म्हणालात की MLC ची जागा ही शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आली. परंतु जेव्हा त्या बातम्या सुरू होत्या तेव्हा देखील मी चॅनल समोर येऊन हे सांगितलं होतं की ते महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार जाणार आणि तसंच घडलं. तशाच प्रकारे घडलं. काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते तिथे फॉर्म भरताना हजर होते. म्हणून आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वितुष्ट नाही. तो आणण्याचा प्रयत्न इतके सत्ताधारी ऑलरेडी सत्तेत असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असताना त्यांना भीती कसली आहे इंडिया अलायन्सची किंवा महाविकास आघाडीची किंवा शिवसेनेची किंवा काँग्रेसची? त्यांनी त्यांचं राजकारण करावं ना. ते आमच्या इथे डोकावून का पाहत आहे? आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहणार आहोत आणि हे काँग्रेस असो किंवा इंडिया अलायन्सच्या घटकातले सगळे पक्ष असतील ह्यांनी हे खुलासा केलेलाच आहे. तर म्हणून मला असं वाटत नाही की इथे कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये मतभेद जरी झाले तरी मनभेद नाहीत हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि काँग्रेस हा मोठा भाऊ असण्यात काही गैर नाहीये. कारण काँग्रेसनी जरी अलायन्स कोणत्या पक्षाबरोबर केलं असेल तर त्या पक्षाला त्या राज्यात गिलंकृत केलेलं नाहीये. पण भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे, जिथे जिथे त्यांनी अलायन्स मध्ये गेले त्या अलायन्स पार्टनरला संपवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. बरं, म्हणजे भारतीय जनता पक्षाची त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे, ते काय म्हणतात, तुमच्या आरोपांना उत्तर काय देतात मी जाणून घेतो. पण आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. अतुलजी, कसं कधी कधी पराभवातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडत असतात असं म्हणतात. पराभव तुमचा झालेला आहे पण तरी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. म्हणजे एक प्रकारचं हे समाधान आहे की नाही, की पुन्हा नव्या ताकदीने उभं राहण्याची तुमच्यात उमेद आहे? आता ही लढाई तुमची थेट होणार आहे. आता प्रादेशिक पक्षांच्या ज्या बेड्या आहेत, जंजीर म्हणूया आपण, त्या जंजीर तोडायची वेळ आली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अजिबात नाही. बघा विलास, 10 वर्ष आमचे आणि 11-12 वर्ष BJPचे हे या आपल्याला ज्याला गठबंधनचं आघाड्यांचं राजकारण म्हणतो हे या देशाने पाहिलेलं आहे. 2004 ते 2014 आमच्याच नेतृत्वामध्ये UPA अलायन्स होतं. कोणता पक्ष गिळंकृत केला आम्ही? 2014 साली अनेकांच्या खांद्यावर बसून अनेक राज्यांमध्ये भाजप आलं. मग अकाली दल असेल, AIADMK असेल, JDU असेल, तिकडे बिजू जनता दल असेल, खालती जनता दल हे देवेगौडांचं असेल, हे सगळे पक्ष, BRS असेल, हे सगळे पक्ष जे आहे ज्यांनी मदत केली, ज्यांच्या मदती घेतल्या, आसाम गण परिषद असेल, ज्यांच्या मदती घेतल्या, जे सोबत उभे राहिले त्या सगळ्यांना गिळंकृत केलं. हा इतिहास देशासमोर आहे. आता काल ज्या घटना घडल्या त्या घटना घडल्यानंतर राहुल गांधींनी स्वतः फोन केला, स्टॅलिन साहेबांना फोन केला, त्यानंतर ममता बॅनर्जींना फोन केला, ममता बॅनर्जींना सोनिया गांधी मॅडमनी पण फोन केला. तर हे एक ह्या गोष्टी झाल्या तुमच्या थोड्याशा राजकीय. पण देशाची गरज काय आहे? देशाची गरज आहे आज लोकशाही वाचवण्याची. आता हे कोणी काही म्हणू नये की आम्ही काहीच नाही केलं. 2023 साली तुम्ही इलेक्शन कमिशनरनी त्याच्या पदावरून राहताना काही केलं चुकीचं वेडंवाकडं तरी त्याच्यावर कुठली कारवाई होणार नाही असा कायदा 147 खासदारांना निलंबित करून पास केला. बरोबर आहे.
नंतर तुम्ही बदल केला, निवडणूक समिती जी असते, निवड समिती, त्या निवड समितीमधून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काढून तुम्ही त्याची तटस्थता जी आहे ती काढून टाकली. म्हणजे तुम्हाला जो माकड ठेवायचा आहे तो माकड ठेवून तुम्ही पाहिजे तशा उड्या झाडावर मारू शकता आणि पाहिजे ते फळं तोडू शकता, खराब करू शकता. हा धंदा केलेला आहे, हे स्पष्ट समजून त्याचं मग जे पिलावळ झाले SIR मध्ये जे काही झालेलं आहे, 27 लाख लोकांना मतदारांना मतदान करता आलं नाही, ॲड्ज्युडिकेशनच झालं नाही त्यांचं, हे स्पष्टपणे जे आहे ते समोर दिसत असताना जी सामंजस्याची भूमिका आहे ती आज लोकशाही वाचवण्याची आहे. या देशाची विविधतेतली एकता जी आहे ती वाचवण्याची गरज आहे. ती कुठल्याही पक्षाच्या गरजेपेक्षा देशाची गरज म्हणून मोठी आहे. आणि त्याच्यासाठी जी सामंजस्याची भूमिका राहुलजींनी काल घेतली ती सगळ्यांसमोर आहे. तसंच संजय राऊतांनी कितीतरी वेळा ज्या भूमिका मांडलेल्या त्या स्पष्टपणे मांडलेल्या आहे की राहुल गांधी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्ष जो आहे त्यांच्या नेतृत्वाचा आम्ही लढतो आहे, अशी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे. आता वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे पण हे नव्हते ना मान्य करत, मागे पुढे थोडंफार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याच्या संदर्भात किंवा किती खळखळ झाली तुमची, फोन केले तुम्ही, आता हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे समजा, पण तुमचं नेतृत्व मान्य करण्यासाठी किती खळखळ झाली बघितली ना देशाने. आता करतील असं वाटतं? नाही, असं आहे की ते नाही विलास, एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेस सुद्धा एका नेतृत्वाच्या नेतृत्वात निवडणुका लढण्यास कोणी आमच्या याच्यात पण तयारी नव्हती. चेहरा राहुल गांधीच होते, पण तशी काही तयारी नव्हती. एक कलेक्टिव्ह लिडरशिपमध्ये निवडणूक लढण्याची पद्धती काँग्रेसमध्ये पण आहे. त्या कलेक्टिव्ह लिडरशिप सोबत आपण एक मुद्दे जे आहे ते मुद्दे घेऊन गेलो होतो. मग संविधान बचाव असेल, बेरोजगारी आहे, महागाई आहे, महिला सुरक्षा आहे. त्यावेळेस पाहिलं ना आपण प्रज्वल रेवन्नापासून ब्रजभूषण शरण सिंगपासून कुलदीप सेंगर आहेत, बिल्किस बानोच्या लोकांना सोडून देणे आहेत, अंकिता भंडारीची केस आहे, हाथरस आहे, उन्नाव आहे, इतक्या महिलांच्या अत्याचाराच्या केसेस होत्या. हे मुद्दे घेऊन इंडिया अलायन्स जे आहे ते जनतेमध्ये गेलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की थोडीफार अनवन, थोडीफार खटपट तर ही होणारच आहे. ती काही आपण टाळू शकत नाही. ती आता कदाचित वहिनीमध्ये तुझ्यामध्ये होत असेल, माझ्याही मध्ये आणि माझ्याही मिसेसमध्ये होत असते. तर ते एकत्र आल्यानंतरचं थोडंफार जे आहे त्याला एकदम म्हणजे असं म्हणून आपण जर प्रोजेक्शन केलं तर मग थोडंसं कसं आहे गडबड होऊ शकतं. आता सीट वाटपामध्ये काय होतं, कधी कधी सीट वाटप करत असताना एक महत्त्वाचा कार्यकर्ताच बाजूला राहतो, आम्हीच भोगला आहे ते. तर त्यावेळेस थोडी खटपट होत असते ना, खटपट होत नाही असं थोडी आहे, खटपट होत असते. तर त्या खटपटीमधून मार्ग काढत जो आहे तो आपल्यासाठी लोकशाही महत्त्वाची आहे, देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, या देशाचे आदिवासी अडचणीमध्ये आहे, या देशाची संपत्ती अडचणीमध्ये आहे, सगळं काही अदानीसाठी. एक पेड़ माँ के नाम, पूरा जंगल अदानी के नाम, हे जे चालू आहे ना हे देशासाठी अतिशय वाईट आहे आणि त्याच्यातून मार्ग काढणं आणि देशाला सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. केशवजी, खरं तर गेल्या काही वर्षातली भारतीय जनता पक्षाची जी सगळी वाटचाल राहिलेली आहे त्या वाटचालीमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यातल्या मी सगळी यादी वाचून दाखवली तुम्ही येण्याच्या आधी इथं. ती सगळी यादी वाचल्यानंतर असं लक्षात येतं की प्रादेशिक पक्षांचा तुम्ही सुपडा साफ केला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये हा देश द्विपक्षीय राजकारणाकडे चाललेला आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि या पुढच्या काळात काँग्रेस हे तुमच्या समोरचं आव्हान असेल का? तुम्ही मानता का तसं?